इकडे नाही रस्ता मुलीचा रोडच आहे कॉलेजवरून सुटलं काही नाही आले होते. मग त्यांना ते ॲम्ब्युलन्स घेऊन मी इकडनं या रस्त्याने वरतीनं आलो आणि जशी अवस्था पाहिली खूप बिकट परिस्थिती होती ती पोरीची. मग तिला उचलून शिफ्टर टाकून मग ॲम्ब्युलन्स मध्ये घेऊन गेलो. तुम्ही आले तेव्हा इथंच पडलेली होती ती. इथंच पडली. तिथं रक्त आहे तिथून थोडंसं बाजूला थांबा. तुम्ही तिला खाजगी दवाखान्यात दाखल केलं? हो खाजगी दवाखान्यात दाखल केलं. पण त्यांचे जे वसतिगृहातले कोण लेडीज शिक्षिका आहेत यांनी जीव वाचवला. जो दवाखाना जवळ आहे त्या दवाखान्यात नेलं असताना सुद्धा ते यांना ओरडल्या की तुला गरज काय होती त्या हॉस्पिटलला न्यायची. मग आम्ही जीव वाचवतो, एखाद्याचा जीव वाचवायचा का गमवायचा हा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे की यापुढे आम्ही काय करायचं. की बाबा कुठला दवाखाना जर जवळ असेल तिथं आम्ही नेऊ नाही का बाबा, असं जर घटना घडली तर. आम्ही मागाशी साहेबांना पण काय झालं होतं, काय कोण बोललो तुम्हाला? ते मॅडम होती कोण मला माहित नाही, नाव वगैरे माहित नाही त्यांचं, पण त्यांनी मला खूप ओरडलं. कसं होतं काय म्हणायला सांग. ते म्हटलंय का बा तुम्ही खाजगी दवाखान्यात कसं काय आणलं बोलले. ती शासकीय वसतिगृहातली मुलगी होती, तुम्ही शासकीय दवाखान्यात न्यायचं होतं. पण तिथली कंडिशन, त्या पोरीची कंडिशन अशी बिकट परिस्थिती होती काय असं वाटत होतं की जाऊ शकते ती. म्हणून मी ती फक्त जीव वाचवणं हा माझा उद्देश होता फक्त एवढं. म्हणजे सरकारी दवाखान्यात न्यायचं होतं, हो. तुम्ही खासगी दवाखान्यात का नेलात म्हणून तुमच्यावर ते ओरडत होते ती. अच्छा. आणि घटना कशी घडली, काय तुम्हाला कधी समजलं, कसं समजलं? मला एक मुलगा घरी आला माझ्या पुढं का बा ॲम्ब्युलन्सची गरज आहे. ती मुलगी पडली, तिला खूप लागलेलं दूध घेऊन या ठिकाणून जातो चालला होता. किती वाजता ही घटना आहे? 9:45 वेळेस. तुम्ही इथे आला तर इथं लोक मुलं जमले असतील. मुली होत्या इथं भरपूर, पण ते काहीच हात लावत नव्हते, फक्त नाही का घाबरलेले होते. आणि मी इथं इथपर्यंत ॲम्ब्युलन्स आणली होती, पण तिथून पुढे आणतात ते सगळं खोदलेलं होतं, त्याच्यामुळे आणता आली नाही. मग शिफ्टर घेऊन मी इथं ते मुलीला शिफ्ट केलं, ॲम्ब्युलन्सला टाकलं आणि डायरेक्ट खाली नेली. ही बोलत होती का? मुलगी इथंच पडली होती? हो इथंच पडलेली होती. आणि काय म्हणत होती ती? ती काय बोलली नाही, पण ती म्हणजे बोलताच येत नव्हतं तिला. मारत होती. कुठं कुठं वार उडत होती ती पोरगी, उडत होती म्हणजे थरकाप होत होता ना तिचा. कुठे कुठे वार होते आठवून आलं तुम्हाला? डोक्यावर होता, हातावर आहे, आणि इथं एक साईडला पण बरंच लागलेलं होतं. महत्वाचा विषय असा होता का फक्त मुलीला जीव खूप वाचणे हे माझा महत्वाचा विषय होता. त्याच्यामुळे मी तर काही विचार नाही केला, फक्त खाजगी याच्यात नेलं मी. बर.